खरं सांगू का मित्रांनो, जिल्हा परिषदमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलाचे मन खूप मोठे असते याची प्रचिती मला मागील आठवड्यात आली. शाळेमध्ये काम करत असताना एक तरुण, विनयशील आणि अतिशय नम्र विद्यार्थी माझ्यासमोर आला आणि मला म्हणाला, सर, मला शाळेसाठी काहीतरी करायची इच्छा आहे. मी त्याला विचारलं, अरे तू कोण आहेस? मी तुला याआधी कधी बघितलं नाही. मग त्याने मला त्याचा परिचय दिला. त्या मुलाचं नाव होतं लखन जगदीश राठोड, जो याच शाळेमध्ये शिकला. 6व्या वर्गापासून तर 12व्या वर्गापर्यंत नवोदय विद्यालय शेगाव या ठिकाणी त्याने शिक्षण घेतलं. बुद्धीने तल्लख आणि अतिशय हुशार असल्यामुळे फर्ग्युसन कॉलेज पुणे या ठिकाणी त्याने BCA व MCA केलं आणि पुण्यातील IT कंपनीमध्ये लाखो रुपयाचं पॅकेज घेऊन त्या ठिकाणी काम करत आहे. हे सर्व ऐकून मला खूप आनंद झाला. मग मी त्याला शाळेच्या गरजा समजून सांगितलं की शाळेला अशा अशा वस्तूंची गरज आहे आणि तो बजेट कमीत कमी 25,000 पर्यंत जाऊ शकतो. तो मनात कोणताही विचार न आणता तो एका मिनिटात तयार झाला. ठीक आहे सर, मी सगळं करून द्यायला तयार आहे. त्याने शाळेसाठी एक ओटा बांधला. मुलांना वह्या घेतल्या 3,000 रुपयाच्या. त्याच्यानंतर मग शाळेसाठी शैक्षणिक साहित्य ठेवण्यासाठी रॅक दिले. एवढं सर्व त्याने 8 दिवसात मला करून दिलं आणि हा अनुभव माझ्यासाठी अतिशय अविस्मरणीय होता. म्हणून शाळेतर्फे आणि गावकऱ्यांतर्फे, शाळा स्थापन समितीतर्फे त्याचा शाळेमध्ये सत्कार करण्यात आला. असे मोठे मन ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद नक्कीच सॅल्यूट करते. देण्याचा आनंद हा घेण्याच्या आनंदापेक्षा खूप मोठा असतो. कवितेच्या शेवटच्या कडव्यात देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत असं म्हणून विंदांनी दान कल्पनेची व्याप्तीच वाढवली आहे. दान करणं ही एक प्रथा आहे, पण घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावेत असं म्हणण्यात त्या प्रथेची परंपरा व्हावी असं दान ही वृत्ती अपेक्षित आहे.